लास्ट लेक्चरला आपण ट्रायल बॅलन्स मधले बरेचसे एलिमेंट्स आहेत त्यांचं पोस्टिंग करून झालेलं आहे. बँक लोन पर्यंत आपण कम्प्लिशन केलं होतं. 1,25,000 रेकॉर्ड केले बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. नेक्स्ट इज creditors. What about creditors? Adjustment is given. Provide the discount on debtors and creditors at 5%. डेटर्सचा डिस्काउंट जे आहे हे आपण ऑलरेडी त्याच्यावरती चार्ज केलेलं आहे. क्रेडिटर्सवरती 5% डिस्काउंट आपल्याला चार्ज करायचे. बट जेव्हा प्रॉब्लेममध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस दिलेले असतात तेव्हा ते अनरेकॉर्डेड परचेसेस क्रेडिटर्समध्ये ॲड करायचे. त्यांची जी काही टोटल येईल त्याच्यावरती डिस्काउंट जो आहे हा चार्ज करायचा. डिस्काउंट जे आहे हे कॅल्क्युलेट करायचे. सी या प्रॉब्लेममध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत 5,000. फर्स्ट आपण हे अनरेकॉर्डेड परचेसेस क्रेडिटर्समध्ये ॲड करून घेऊया. दिस इज द बॅलन्स शीट. द क्रेडिटर्स. फर्स्ट क्रेडिटर्सची जेवढी अमाऊंट आहे ही आपण रेकॉर्ड करून घेऊया. 1,05,000. ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस. सी ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण अनरेकॉर्डेड परचेसेस इथे ॲड केलेले आहेत. याच अनरेकॉर्डेड परचेसेसचा सेकंड इफेक्ट म्हणजेच क्रेडिटर्समध्ये ते ॲड केले जातात. 5,000. दोघांची टोटल घ्यायची आहे 1,10,000. आता हे जे 1,10,000 आहेत याच्यावरती 5% आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. So 5% on 1,10,000. Answer is 5,500. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. जो डिस्काउंट आहे हा आपण क्रेडिटर्स मधून लेस केलेला आहे. सो 5,500 हे लेस करायचे आणि फायनल अमाऊंट जे ही आउटर कॉलमला घ्यायचे. 1,04,500. बघा ऍडजस्टमेंट मध्ये आपण काय केलं. प्रोव्हाइड डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स ऑलरेडी आपली प्रोसेस कंप्लीट झाली आहे. क्रेडिटर्स वरती 5% डिस्काउंट दिलेलं आहे. क्रेडिटर्सची अमाऊंट 1,05,000 आहे. बट डिरेक्टली त्याच्यावरती 5% कॅल्क्युलेट नाही करायचे बिकॉज या प्रॉब्लेम मध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत. जे अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत ते फर्स्ट क्रेडिटर्स मध्ये ऍड केले जातील. त्यांची जी टोटल येईल त्यावरती 5% डिस्काउंट चार्ज करायचं. So this is less discount on creditors 5% on 1,10,000. It is 5,500 and final answer is 1,04,500. आता हे जे डिस्काउंट आपण इथे कॅल्क्युलेट केलंय या डिस्काउंटचा सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होतो. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला याचा इफेक्ट रेकॉर्ड होणार आहे बाय प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. जेवढे डिस्काउंटची जेवढी अमाऊंट आहे 5,500 ती आपण रेकॉर्ड करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपण ती डेटर्सची जी प्रोव्हिजन होती प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ती सुद्धा आपण तिचा सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉसला देऊया. डेटर्सच्या वरती जे डिस्काउंट आपण चार्ज केले हे डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल. टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 7,425. क्रेडिटर्स वरचं डिस्काउंट क्रेडिट साइडला जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या. डेटर्सचं जे डिस्काउंट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल. इथपर्यंत पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या.
मॅडम प्रॉफिट अँड लॉस डेबिटला काय लिहायचं मॅडम? हॅलो ऍडजस्टमेंट सांगा ना परत एकदा. ओके, डिस्काउंटची ऍडजस्टमेंट बघूया आपण. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. हा, सी हिअर. प्रोव्हाइड डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स 5%. आपल्याला डिस्काउंट जे आहे हे इथे चार्ज करायचंय. मग डिस्काउंट चार्ज करताना आपण डेटर्स साठी आधी प्रोव्हिजन होती, त्यामुळे आपण ती प्रोव्हिजन करून घेतलेली आहे. आरडीडी होती 10%ची, ती आपण चार्ज केली आणि त्यातून लेस करून जी काही अमाऊंट येईल 1,48,500, त्यातून आपण डिस्काउंटची प्रोव्हिजन लेस केली. जो डिस्काउंट दिला होता तो आपण लेस केलेला आहे. आता 5%चं डिस्काउंट आहे, मग 5% चार्ज कशावर करणार? 1,48,500 वर 5% चार्ज करायचं आणि ती अमाऊंट येते 7,425. जे डिस्काउंट दिलेलं आहे डेटर्स वरती त्याचा फर्स्ट इफेक्ट तर इथे आपला बॅलन्स शीटला कंप्लीट झालाय. याचाच सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हा सेकंड इफेक्ट आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे इथे. म्हणजे एवढी डिस्काउंटची अमाऊंट होती ती ॲज इट इज अमाऊंट प्रॉफिट अँड लॉसला जाणार आहे. सी एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट्स पडतात. त्या नियमानुसार आपला जो दुसरा इफेक्ट आहे हा आपण इथे डेबिट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दिलेला आहे. आता हे झालं डेटर्सशी रिलेटेड. व्हॉट अबाउट क्रेडिटर्स? क्रेडिटर्स वरती या प्रॉब्लेम मध्ये इथे अनरेकॉर्डेड परचेसेस दिलेले होते. दॅट्स वाय आपण क्रेडिटर्सच्या अमाऊंट मध्ये 1,05,000 मध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस जे आहे ते ऍड केलेत. 5,000, 1,05,000 प्लस 5,000 टोटल 1,10,000. आता जी टोटल त्यांची आलेली आहे क्रेडिटर्सची त्याच्यावरती आपण डिस्काउंट जो आहे हा इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो लेट्स डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. 5% डिस्काउंट आपल्याला इथे दिलेला आहे क्रेडिटर्स वरती. सो 1,10,000 वरती 5% आपल्याला डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. अमाऊंट येते 5,500. आता हा जो डिस्काउंट आपण चार्ज केलेला आहे इथे 5,500चा याचा सेकंड इफेक्ट जो आहे इथे फर्स्ट इफेक्ट आपला कंप्लीट झाला क्रेडिटर्सला देऊन. सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला का हा इफेक्ट, क्रेडिट साइडला का इफेक्ट गेला असेल? लक्षात घ्या, क्रेडिटर्स वी आर लायबल टू पे. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे, आपल्याला त्यांना पेमेंट करायचंय. ओके, मग आता त्या पेमेंटमध्ये जर आपल्याला डिस्काउंट मिळत असेल, जे मला पैसे पे करायचे त्यात जर मला डिस्काउंट मिळाला तर तो माझा रेव्हेन्यू झाला की नाही? दॅट्स वाय आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला हे जे डिस्काउंट आहे हे रेकॉर्ड करतोय. लक्षात येत आहे? येस मॅम. ओके, यस मॅम. हा पार्ट लक्षात आलाय डिस्काउंटचा? यस मॅम. ओके, नेक्स्ट इज बिल्स पेएबल. बिल्स पेएबल त्याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये. सो आपण डिरेक्टली बिल्स पेएबल बॅलन्स शीटला रेकॉर्ड करूया. लायबिलिटी साइड बिल्स पेएबल. हाऊ मच द अमाऊंट इज बिल्स पेएबल? 40,000. बिल्स पेएबलची अमाऊंट रेकॉर्ड करून घ्यायची 40,000. नेक्स्ट इज दीपालीज लोन अँड पियुषाज लोन. आता हे जे 2 पार्टनर्स आहेत या पार्टनर्सचं लोन इथे दिलेलं आहे. बघूया आपण ऍडजस्टमेंट आहे का? सी 5% इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अँड लोन. लोन वरती सुद्धा आपल्याला इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता पार्टनर्सचं लोन आहे, सो पार्टनर्सच्या लोन वरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण वर्किंग नोट इथे दिसते का सगळ्यांना? जस्ट अ सेकंड.
इथे ही वर्किंग नोट आहे. डी मीन्स दीपाली अँड पी मीन्स पियुषा. सी आपण त्या दोघींचंही लोनची जेवढी अमाऊंट आहे ही आपण बघितलेली आहे. दीपालीज लोन 90,000 अँड पियुषाज लोन 70,000. 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. So D means Dipali, 95% on 90,000. Interest on loan 4,500. Then what about Piyusha? 5% on 70,000. 70,000 वरती 5% calculate करायचं. Then we will get interest on loan. So 5% on 70,000. Answer is 3,500. सो इथे आपल्याला इंटरेस्ट ऑन लोन कॅल्क्युलेट आपण केलेलं आहे. सी आपण बॅलन्स शीट मध्ये फर्स्ट पार्टनर्स लोन जे आहे हे रेकॉर्ड करणार आहोत. पार्टनर्स लोन दीपाली लोनची अमाऊंट आपण रेकॉर्ड करून घेऊया. दीपालीज लोन 90,000. देन पियुषाज लोन 70,000. दीपालीज लोन 90,000. तिच्या लोन वरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा 5%. डी दीपाली इंटरेस्ट ऑन लोन 4,500. सो आपण तो इंटरेस्ट जो आहे याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तिच्या लोनची जेवढी अमाऊंट आहे. सी दीपाली अँड पियुषा दीज आर द पार्टनर्स. त्या पार्टनर्सनी लोन घेतलेलं आहे आणि या दोघींचाही बिझनेस आहे. सो इथे त्यांनी जेवढं लोन घेतलंय त्या लोन वरती त्यांना इंटरेस्ट हा पे करायचा आहे. त्यांना लोन वरती इंटरेस्ट जो आहे दे आर लायबल टू पे इंटरेस्ट. लायबिलिटी आहे. सो त्यांच्या लोन मध्ये हा जो इंटरेस्ट आहे हा ऍड केला जाईल. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 4,500 अँड पियुषा 3,500. टोटल जे आहे ते आउटर कॉलमला घेऊया. 90,000 प्लस 4,500. आउटर कॉलम 94,500. Then what about Piyusha? 70,000 plus 3,500. Outer column la amount 73,500. इंटरेस्ट ऑन लोन आपण चार्ज केलाय इथे. आता या इंटरेस्ट ऑन लोनचा सेकंड इफेक्ट जो आहे हा आपल्याला द्यायचा आहे. पार्टनर्स लोन आहे. दॅट्स वाय या पार्टनरचा जे लोनचा इंटरेस्ट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला रेकॉर्ड होईल. सी एनिथिंग विथ द पार्टनर्स. आता पार्टनरशी रिलेटेड कोणतीही गोष्ट असेल म्हणजे पार्टनर्सची सॅलरी असेल, पार्टनर्सच्या कॅपिटलवरचा इंटरेस्ट असेल, अजून त्यांचं लोनवरचा इंटरेस्ट असेल, हे सगळं प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनला रेकॉर्ड होईल. This is profit and loss appropriation account and this is to interest on partners loan. Dipali 4,500 and Piyusha 3,500. Adjustment चा सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन ला दिलेला आहे. दोघांची टोटल जी आहे आउटर कॉलमला घ्यायची आहे. 4,500 प्लस 3,500 टोटल आउटर कॉलमला जाईल 8,000. इथे आपला इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन कंप्लीट झालाय. हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. हा पार्ट Yes, कळलाय का ma'am. सगळ्यांना? Yes, ma'am. ट्रायल बॅलन्स मधले सगळे एलिमेंट्स आपले कंप्लीट झालेत. आता आपण ऍडजस्टमेंट कडे वळूया. ऍडजस्टमेंट फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 70,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट पडतात. फर्स्ट,
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अँड बॅलन्स शीट ऍसेट साइड क्लोजिंग स्टॉक. आपण इफेक्ट देऊया. ट्रेडिंग अकाउंट, दिस इज ट्रेडिंग अकाउंट बाय क्लोजिंग स्टॉक 70,000 रेकॉर्ड करून घेऊया. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड, दिस इज अ बॅलन्स शीट. ऍसेट साइडला आपण क्लोजिंग स्टॉक जो आहे रेकॉर्ड करून घेऊया 70,000. Next adjustment, provision for bad debts is to be provided 10% on debtors. आपण ऑलरेडी ही ऍडजस्टमेंट केलेली आहे. सी हिअर डेटर्स दिलेले आहेत 1,65,000. त्याच्यावरती आपण प्रोव्हिजन जी आहे 10% ची ही कॅल्क्युलेट केली आहे 16,500. तिचा सेकंड इफेक्ट दिलाय आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ऍड न्यू प्रोव्हिजन, ऍड न्यू RDD 16,500. सो इथे दोन ऍडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झाल्यात. थर्ड ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट 5%, प्लांट अँड मशिनरी 10% अँड फर्निचर 20%. डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. बॅलन्स शीट ऍसेट साइडला आपण डेप्रिसिएशन जे त्या कन्सर्न ऍसेट्स मधून लेस केलंय. आता या डेप्रिसिएशन तिन्ही ऍसेट्स मधून लेस करून झाल्यावर डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. डेप्रिसिएशनचे सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर. तीनही अमाऊंट रेकॉर्ड करून घेतले. त्याची टोटल आउटर कॉलमला घेतले 62,200. थर्ड ऍडजस्टमेंट कंप्लीट झाले. नेक्स्ट फोर्थ ऍडजस्टमेंट, क्रेडिट परचेस ऑफ 5,000 has been not recorded but has already been included in closing stock. See, अनरेकॉर्डेड परचेसेस होते. अनरेकॉर्डेड परचेसेस आपण ऍड केले परचेसेस मध्ये. $5,000 अनरेकॉर्डेड परचेसेस होते. देन क्रेडिटर्स मध्ये सुद्धा आपण हे अनरेकॉर्डेड परचेसेस जे आहेत हे ऍड केलेत. त्यामुळे याचे दोन इफेक्ट्स कंप्लीट झालेत. नेक्स्ट, प्रोव्हाइड फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स 5%. सी, डिस्काउंटची प्रोव्हिजन आहे. डेटर्स वरती आपण डिस्काउंट कॅल्क्युलेट केलेलं आहे. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट 5%. अँड देन डेटर्स वरती हा कॅल्क्युलेट केलाय. डेटर्स वरती कॅल्क्युलेट केलेल्या डिस्काउंटचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जाईल टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. नेक्स्ट, क्रेडिटर्स वरती आपण डिस्काउंट कॅल्क्युलेट केलं, लेस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5% कॅल्क्युलेशन केलंय. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला जाईल बाय प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, 5% इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. सी, आपण पार्टनर्स कॅपिटल वरती इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट आपण पार्टनर्स कॅपिटल जे आहे हे बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेतलंय 1,20,000 अँड पियुषा 80,000. इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सी, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, देन इंटरेस्ट ऑन लोन, या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत या अप्रोप्रिएशनला जातील. सो अप्रोप्रिएशन अकाउंटला टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 6,000 अँड 4,000. सी, 5% इंटरेस्ट सांगितला होता. त्यांचं जितकं कॅपिटल आहे कॅपिटलची अमाऊंट बघा.
1,20,000 and 80,000. Dipali's capital 1,20,000. 1,20,000 वर 5% interest. So interest on capital Dipali 6,000 and Piyushaचं capital आहे 80,000. 80,000 वरती 5% interest. So Piyusha 4,000. Interest on capital हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या. Yes, ma'am. Yes, ma'am. इथे आपण कॅल्क्युलेशन काय केलंय तर त्यांच्या कॅपिटलच्या जितक्या अमाऊंट आहेत त्या अमाऊंट वरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलाय आणि जितका इंटरेस्ट येईल तो प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला रेकॉर्ड केलाय. दीपाली 6,000, पियुषा 4,000. टोटल त्यांच्या आउटर कॉलमला येईल 10,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा एक इफेक्ट आपण अप्रोप्रिएशनला इथे दिलेला आहे. आता याचाच सेकंड इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. मीन्स हे जे आपण इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेट केलाय याचा सेकंड इफेक्ट आपल्याला करंट अकाउंटला द्यायचा आहे. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिलं जाईल सगळ्या ऍडजस्टमेंट या करंट अकाउंटला केल्या जातील. सो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6,000, पियुषा 4,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट्स आपले देऊन झालेले आहेत. Then 5% interest on capital and loan is to be provided. लोन सुद्धा आपल्याला दिलेला आहे. लोन वरती 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सी आपण इथे पार्टनर्स लोन त्याचं कॅल्क्युलेशन झालंय. आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलाय 4,500 अँड फॉर पियुषा 3,500. याचा सेकंड इफेक्ट अप्रोप्रिएशनला दिलाय टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. Next adjustment, each partner is to be paid a salary of rupees 15,000. आता बिझनेस मध्ये जितके पार्टनर्स आहेत प्रत्येक पार्टनरला 15,000 रुपीजची सॅलरी ही पे केलेली आहे पर ॲनम. मीन्स पूर्ण वर्षासाठी दिलेली आहे डिरेक्टली. त्यामुळे दोन्ही पार्टनर्सला 15,000 सॅलरी ही आपल्याला शो करायची. अप्रोप्रिएशनला इफेक्ट फर्स्ट आपल्याला द्यायचा आहे. To salary to partners or partner salary, Dipali 15,000, Piyusha 15,000. प्रत्येक पार्टनरला 15,000 द्यायचे. दोघांची टोटल जे आहे आउटर कॉलमला रेकॉर्ड करायचे 30,000. आता इंटरेस्ट सॅलरी टू पार्टनर्स आपण रेकॉर्ड केलेलं आहे. सॅलरी टू पार्टनर्सचा सेकंड इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. करंट अकाउंटला सेकंड इफेक्ट जाईल by partner's salary. Or by salary to partner 15,000. सॅलरीचे दोन इफेक्ट्स देऊन आपले कंप्लीट झालेले आहेत. Then distribute the profit in the proportion of capital. जो काही प्रॉफिट येईल तो कॅपिटलच्या प्रपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. देन आउटस्टँडिंग वेजेस ट्रेडिंग अकाउंटला आपण वेजेस जे आहे ते रेकॉर्ड केलेत 1,25,000 ऍड आउटस्टँडिंग वेजेस 6,000. आउटस्टँडिंग वेजेसचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला द्यायचा आहे. Balance sheet liability side, outstanding wages 6,000. ऑलमोस्ट आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट सुद्धा इथे कंप्लीट झाल्यात. आता आपल्याला एक एक अकाउंट जे आहेत हे क्लोज करत यायचं आहे फर्स्ट आणि प्रॉफिट येतोय का लॉस येतोय हे फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत घेऊया.
सी ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जी आहे, क्रेडिट साईडची टोटल बघूया किती येते. 11,20,000. डेबिट साईडची टोटल येते 1,83,000. डिफरन्स जो आहे हा डेबिट साईडला येतोय. आपण बघूया डिफरन्स किती येतोय. आपल्याला परचेसेसची टोटल आउटर कॉलमला घ्यायची आहे. आपण रेकॉर्ड करून घेऊया. डिफरन्स डेबिट साईडला येतोय. ग्रॉस प्रॉफिट 4,38,000. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे, हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 4,38,000 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करून घेतलंय. बघूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सगळ्या टोटल घेतलेल्या आहेत. टोटल करूया क्रेडिट साईडची. $4,43,500 येते. डिफरन्स डेबिट साईडला येतोय. बघूया डिफरन्स किती येतोय. डिफरन्स 2,16,475. डेबिट साईडला डिफरन्स येतोय. दॅट इज अवर नेट प्रॉफिट 2,16,475. आता हा जो नेट प्रॉफिट आपल्याला इथे मिळालेला आहे, नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. सो दिस इज प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. नेट प्रॉफिट असेल, अप्रोप्रिएशनच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल बाय नेट प्रॉफिट 2,16,475. नेट प्रॉफिट आपण इथे रेकॉर्ड केलाय. टोटल घेऊया क्रेडिट साईडची. क्रेडिट साईडची टोटल येते 2,16,475. डेबिट साईडची टोटल बघूया. डिफरन्स येतोय डेबिट साईडला. आता जितका आपला डिफरन्स येतोय हा पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. सी 1,68,475 चा डिफरन्स येतोय. हा जो डिफरन्स आहे हा पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर होईल टू पार्टनर्स करंट अकाउंट. सी हियर जो काही प्रॉफिट इथे येतोय किंवा प्रॉफिट जो आपल्याला अवेलेबल होतोय हा त्यांच्या कॅपिटल अकाउंटचे जेवढे बॅलन्सेस आहेत त्या प्रपोर्शन मध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सो इथे 1,20,000 इज टू 18,000. बघा त्यांचे कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत. दीपाली 1,20,000 अँड पियुषा 80,000. डिस्ट्रीब्यूट द प्रॉफिट इन द प्रपोर्शन ऑफ कॅपिटल. त्यांचं प्रपोर्शन जे आहे हे त्यांच्या कॅपिटलच्या बॅलन्सनुसार इथे आपल्याला त्या अकॉर्डिंगली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सो इथे आपण त्यांचा जर रेशो कॅल्क्युलेट केला 1,20,000 इज टू 80,000 याचा जर आपण रेशो इथे फाइंड आउट केला तर 3:2 असा रेशो आपल्याला इथे मिळतो.
1,01,085, and then for Piyusha 67,390. जो डिफरन्स आपल्याला मिळाला होता तो डिफरन्स आपण दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय, दोघींमध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय, दोन्ही पार्टनर्स मध्ये. हा जो डिफरन्स आहे इट शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट. हा करंट अकाउंटला इथे ट्रान्सफर केला जाईल. बाय शेअर ऑफ प्रॉफिट, त्या दोघींचे जे प्रॉफिट आहेत हे दोन्ही करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करून घ्यायचे. दोघींचे प्रॉफिट जे आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेतले तिथे. आता पार्टनर्स करंट अकाउंट सुद्धा आपल्याला क्लोज करायचे. आपण एक एक अकाउंट जे आहे क्लोज करत येऊया. व्हॉट अबाउट पियुषा? क्रेडिट साइडची टोटल घ्यायचे 98,390. डेबिट साइडला पियुषा कॉलम मध्ये फक्त 10,000 आहे. सो इथे जेवढा डिफरन्स आहे हा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. जो डिफरन्स आहे बॅलन्स कॅरीड डाऊन आपल्याला मिळणार आहे इथे 88,390. सेम प्रोसेस दीपालीचं अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. क्रेडिट साइडची आपण टोटल घेतोय 1,40,085. डेबिट साइडला दीपाली कॉलम मध्ये फक्त 10,000 आहे. सो आपल्याला इथे डिफरन्स कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. डिफरन्स येतोय 1,30,085. तो आपण हे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेऊया. 1,30,085